अजिबात EVM बद्दल काही चर्चा करू नका. EVM वर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. सगळे राजकीय पक्ष निवडून आल्यानंतर गप्प बसतात, पडल्यानंतर EVM वर संशय घेतात. पण EVM मशीन इतकी घातक आहे, इतकी घातक आहे, तुम्हाला आज कळणार नाही. EVM मशीननं वाट कधी लागेल, ज्यावेळेस हुकुमशाही या राज्यामध्ये देशामध्ये येईल, त्यावेळेस तुम्हाला EVMचं महत्त्व कळेल. कारण EVM ही तुमचं मतस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतर सगळ्या गोष्टी संपवून टाकणार आहे. EVM मशीनवर का विश्वास ठेवायचा? आज कुठल्याही शहरामध्ये जा, कुणालाही विचारा, त्यांच्या एखाद्या चेल्याचा पट्याने सांगितलेलं असतं आमचे एवढे उमेदवार निवडून येणार, बरोबर तेवढेच कसे काय निवडून येतात? सेट केलेलं आहे. तुम्ही मतदार म्हणून मतदार केंद्रावर गेलात आणि तुम्ही कुणालाही मतदान केलं तरी सत्ताधारी कमळालाच मतदान पडणार आहे. त्यांनी बरोबर कार्यक्रम केला आहे. इतर पक्षाकडून तुम्ही उमेदवारी घेणार, पैसे खर्च करणार, कार्यकर्ते जीवाचं रान करणार आणि ऐनवेळी तुम्हाला पराभव पत्करावा लागणार. हे सध्याचं वास्तव आहे. एकाही विरोधी पक्षात हिंमत नाही, दम नाही की तो EVM मशीनच्या विरोधात ताकदीनं बोलू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमचं मत तुमच्या हक्काच्या माणसाला, जवळच्या माणसाला, तुमच्या उमेदवाराला देता येत नसेल, मतचोरी ही EVM मशीनमधूनच होत आहे. याला वेगळं समजायची गरज नाही. EVM मशीन तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहे. EVM मशीनमुळे तुमचा सत्यानाश होणार आहे. विश्वास का ठेवायचा? याचं उत्तर आहे की EVM मशीनमध्ये 100% गडबड होते, सेट केलेलं आहे. आणि एक सांगा हो, EVM मशीन बनवली कुणी? कुणी बनवली EVM मशीन? EVM मशीन माणसानीच बनवली ना. जर माणसानी बनवली असेल तर माणूस त्याच्यात गडबड घोटाळा करू शकतो. तुम्ही मतदान केंद्रावर जात, ज्या वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षाची लोक बसवलेली असतात त्यांना अगोदर माहिती दिली जाते, EVM मशीन नंबर लिहिला जातो. अचानक गडबड कशी काय होते EVM मध्ये? आणि मशिनरी आहे ना, ती हॅक होते, स्कॅन होईल, छेडछाड करता येईल. त्याच्यात पण चिप आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी असतातच. पण इलेक्शन कमिशन काय करतं आहे? चॅलेंज देतं आहे की तुम्ही दाखवा EVM मध्ये गडबड करून. अरे मशीन तुमच्याकडं, कंट्रोल तुमच्या हातात. आज अधिकारीसुद्धा राजकीय नेत्याच्या प्रभावाखाली नसतील का? नेत्यापुढं कुठला अधिकारी जाऊ शकतो? नेत्याने सांगितलं असंच करायचं, असंच झालं पाहिजे, काय करणार तुम्ही त्याला? म्हणजे याचा अर्थ आहे EVM मशीनवर कुठला तरी अधिकारी, कुठला तरी कर्मचारी, कुठला तरी हॅकर, कुठला तरी त्रयस्थ व्यक्ती, सत्ताधारी व्यक्ती, सत्ताधारी नेता, सत्ताधारी पदाधिकारी, कार्यकर्ता हा काही ना काहीतरी गडबड करतो. बहुमत पाहिजे ना त्यांना. बहुमताचा आकडा जवळ गेले, क्रॉस केलं की मग ओके. आता तुम्ही म्हणाल मग मुंबईत का झालं नाही, की अजून कुठं का झालं नाही? सगळं केलेलं असतं. जिथं बघा, तुम्ही विचार करा किंवा लक्ष देऊन जर तुम्ही ऑब्झर्व केलं, जिथं ज्यांची निवडून येण्याचीच ताकद नाही तिथं ते बऱ्यापैकी बांधावर जाऊन बसले ना. हे तुमच्या लक्षात नाही येत. आणि वन नेशन वन इलेक्शन हे ज्यावेळेस सुरू होईल किंवा हे ज्यावेळेस बघा ना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी जर सांगितलं 1 मधून गाडं उभा राहील, 2 मधून दगड उभा राहील आणि 3 मधून मातीच उभी राहील, तर तुम्हाला दगडाला शेंदूर फासावं लागेल, बरोबर? तुम्हाला गाढवालाच निवडून द्यावं लागेल आणि तुम्हाला तिसऱ्या ठिकाणी मातीच खावी लागेल. आता तिथं जर माणसं उभी राहिली विरोधात, तर लोक माणसाला मतदान केलं तरी गाढवालाच पडणारे, माणसाला मतदान केलं तरी मातीच खाणारे, म्हणजे मातीला मतदान पडणार. आणि काहीही झालं तरी तोच व्यक्ती जो सेट केलेला आहे तोच जर निवडून आला तर मग काय उपयोग राहिला? म्हणून आता जे नव मतदार आहेत, तरुण मतदार आहेत, हे संभ्रमावस्थेमध्ये
एक उदाहरण घ्या. आणि मध्ये याच्यावर बरीच चर्चा झाली. एक खेडेगाव, जे गाव नात्या गोत्याचे सगळे रोज उठतात बसतात, त्या सगळ्यांनी सांगून ठणकावून सांगितलं की मी याला मतदान केलं. आणि त्या गावात मशीनचा गडबड सेट करण्यात आली. एकंदरीत आपण उदाहरणादाखल घेऊ 100 मतदान आहे आणि जो उमेदवाराचं सगळं नातं गोत आहे त्याचं असं म्हणणं आहे की मला 70 मतदान पडलं पाहिजे. 30 बद्दल मी साशंक आहे. आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, निकाल आला, मतमोजणी सुरू झाली. ज्यावेळेस ज्याला 70 पडणार अपेक्षा होती त्याला तो निवडून आला, परंतु त्या गावातून त्याला 30च मतदान पडलं. आणि 30 मतदान कमी पडलं म्हणून त्याने ऑब्जेक्शन घेतलं, कारण समोरच्याला 70 गेलं. त्या 70मध्ये सुद्धा विभागणी झाली हरकत नाही, परंतु जास्तीचं मतदान ज्या माणसाचा त्या गावाशी काहीच संबंध नाही, किंवा जरी संबंध असला तरी लोक त्याला मानणारे नाहीत. मग अशा ठिकाणी जर लोक मानणारे नसतील तर मग तिथं ही सगळी गडबड कशी काय झाली. म्हणून फक्त गोंधळ एवढाच होता, ज्याला जास्त पडलं असं वाटलं तो सत्ताधारी पार्टीचा होता, पण वीक उमेदवार होता. फिरलं गेलं ना मत. आता मला सांगा, तुम्ही हक्काने जरी तुमच्या माणसाला मतदान केलं तरी मशीनमध्ये गडबड होणार आहे. आता येऊ राजकीय पक्षांवर. त्या अगोदर मित्रांनो सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. ऑडिओ केलेला आहे, तुम्ही ऐकत आहात, शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. परंतु EVM बद्दल जनजागृती करण्याचा माझा संकल्प आहे. जिंकलेले उमेदवार EVM बद्दल काहीही बोलणार नाहीत आणि विरोधी उमेदवार पडल्यानंतर रडतात अशी तुमची मानसिकता असेल. पण बांधवांनो, असं काही नाही. जे निवडून आलेले आहेत काही अंशी ते सेटिंगच्या पुढे गेलेले आहेत आणि काही जे सेट झालेले आहेत तिथं प्रस्थापित कितीही मोठा उमेदवार उभा केला तरी पडतो. ही जी गडबड आहे ही फार संशयास्पद आहे आणि तुम्हाला कदाचित वाटेल, म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल, सगळ्यांनाच पाडलं तर संशय निर्माण होईल, लोकशाही धोक्यात आली असं रस्त्यावर उतरून जेनजी जसं झालं नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये, तसं लोक रस्त्यावर उतरतील म्हणून हे सगळं सेटिंग करत नाहीत, पण सेटिंग करतात हे टाळता येणार नाही. तर जे पराभूत होतात ते म्हणजे ऑलरेडी खचलेले असतात, त्यांच्यात ती हिंमत नसते. आणि जे निवडून आलेले असतात ते ऑब्जेक्शन घेतात, रिकाउंटिंग करायला लावतात आणि गडबड करायला लावतात. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मतदार म्हणून आपण प्रत्येकाने बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. गोंधळून जाण्यात अर्थ नाही. जो व्यक्ती संभ्रमावस्थेमध्ये आहे, गोंधळलेला आहे, तो माणूस ऑब्जेक्शनच काय, संघर्ष पण त्या विरोधात करू शकत नाही. असं नाही झालं पाहिजे आणि या सगळ्या विरोधात बोललं पाहिजे. बघा, तुमच्या आता जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. सत्ताधारी सोडून कितीही उमेदवार, कितीही इतर पक्षाचे तिकीट घेऊ द्या, अजून पण मी जबाबदारीनं सांगतो, जिल्हा परिषदेमध्ये बहुमतासाठी सत्ताधारी जे राज्यात बसलेले आहेत, प्रमुख 1 नंबरचा पक्ष, मी त्यांचं नाव सुद्धा येईल, भाजप समजा, यांनी असा प्रोग्राम सेट केलेला आहे असं म्हणतात. कुजबूज आहे, कारण पुण्यात ते घडलंय महानगरपालिकेला. त्यांच्याच एका नेत्याने सांगितलं होतं, जो पडलाय मागच्या इलेक्शनला, तो म्हणतोय आमचे 120 येणार आणि 119 आले. हा काय चमत्कार आहे मला सांगा बरं तुम्ही. मग मी जे बोलतोय ते काय खोटं असेल का? बरं, त्यांचे 119 आले, 20वा का आला नाही, तर तिथं एक जणांनी माघार घेतली, तुम्हाला माहीत असेल, तिथं पण निवडून आला असतं. म्हणजे 120 सेट, ओके, दॅट्स ऑल. या लोकांनी निवडून येण्यासाठी सगळ्या स्तरावर प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे साम दाम दंड भेद म्हणजे मशीनमधला साम दाम हे तुमच्या लक्षात आलं असेल, जशास तसे जे काही करावं लागेल ते दंड, वेळप्रसंगी जो काही पैसा लागेल तो खर्च करायची त्यांची तयारी आहे. आणि भेदा मंगळ हे तर आपण ऐकतच आलो आहे. म्हणजे याचा अर्थ सगळ्यांचा बुद्धिभेद करून ही सगळी लोक
यश मिळवताना दिसत आहेत आणि उद्या जिल्हा परिषदमध्ये असंच होणार. जर तुम्हाला म्हणजे जी काय आता समजा पुणे जिल्ह्याचं उदाहरण घेऊयात, इथं कित्येक वर्ष झालं राष्ट्रवादीची सत्ता राहिलेली. जसं मुंबईमध्ये महानगरपालिकेत ठाकरेंची सत्ता राहिली. आता काय करणार, बरोबर असं सेट करणार की सत्ताधारी भाजपचे बहुमतासाठी किती लागतात त्याच्या जवळपास नेऊन ठेवण्यासाठी प्रयत्न करणार. जे प्रमुख सभागृहाचं किंवा एकंदरीत कामकाजाचं ज्यांना अनुभव आहेत अशी बरीच लोकं पाडली जाणार आणि नवख्या उमेदवारांना संधी मिळणार. इतर ठिकाणी इतर पक्षाचे निवडून येणार पण ते अल्पमतासाठी निवडून आणणार, कारण ते सगळे सुपडा जर साफ केला 90% ह्यांच्याकडे घेतलं तर असं होणार नाही, कारण लोक सगळे सत्ताधाऱ्यांना मानतात अशातला काहीही प्रकार नाही. बरं, याच्यामध्ये गोरगरीब कोण उमेदवार दिला जाणार आहे का, आला तरी तो सत्ताधारी पार्टीकडून यासाठी येईल की पक्षाच्या चिन्हाच्या आशीर्वादानं. चिन्ह फार महत्त्वाचं आहे निवडणुकीमध्ये. आणि भाजप असेल, राष्ट्रवादी असेल अजित पवारांची आणि शिवसेना असेल शिंदेंची. आता शिवसेना एकत्र आलेले नाहीत पण राष्ट्रवादी एकत्र आलेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी मिळून लढणार आहेत, ताकद दाखवणार, सगळं होणार. महापालिकेत नाही चाललं हो तुमचं, तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये कसं काय चालू देतील. तर हे जे न चालू देण्याचा प्रकार आहे हा सगळा संशयास्पद आहे आणि जागरूक नागरिकांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. म्हणून सगळे गोंधळलेले आहेत. EVMवर तुम्ही आज नाही बोललात तर परत वेळ निघून गेलेली असेल आणि या सगळ्या गोष्टी बारकाईनं समजून घेणं अपेक्षित आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, जागे व्हा. धन्यवाद. जय शिवराय.